हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नाही असं काही नाही, माझं मिसकॅरेज झालं आहे. कदाचित मी कधीच आई होऊ शकणार नाही, मिशा हळू आवाजात जान्हवीला सांगते. असं का बोलतेस? पैसा सगळं काही नसतो. बघ, लवकरच तू मला गुड न्यूज देशील. जान्हवी मिशाला धीर देते. माहिती नाही, मिशा उदासपणे म्हणते. यानंतर मिशा जान्हवीला अर्जुनच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सगळं सांगते. इतके दिवस तू एवढी त्रस्त होतीस आणि मला सांगितलंसही नाही. जान्हवी नाराजीने विचारते. हो, मिशा मान खाली घालून उत्तर देते. मला ती आजीबाई आधीपासूनच आवडत नव्हती. मी तुला आधीच सांगितलं होतं, जान्हवी म्हणते. पण अर्जुनजी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्याचमुळे आता आम्ही स्वतःच्या घरीसुद्धा राहत नाही. आम्ही ऐश्वर्याच्या घरी राहतो. तुला ऐश्वर्या माहिती आहे ना? मिशा सांगते. हो, मी तिला भेटले आहे, जान्हवी म्हणते. आम्ही तिला सोडायला आलो होतो. कार्तिकलाही सगळं कळून चुकलं आहे, मिशा पुढे सांगते. हो, ती मला सांगत होती, जान्हवी म्हणते. तुझी तिच्याशी कधी बोलणं झालं? मिशा विचारते. मी पुण्याला कार्तिककडे गेले होते. जेव्हा मला कळलं की कार्तिक, जान्हवी म्हणते. तसं काहीच नव्हतं. त्याचं लग्न तुझ्याशी ठरणार होतं, म्हणूनच तो थोडा नाराज होता, मिशा स्पष्ट करते. मग ठीक आहे, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. पण ऐश्वर्याला कदाचित मी आवडत नाही, जान्हवी म्हणते. असं काही नाही, आता कार्तिक शहाणा झाला आहे, मिशा हसत म्हणते. थोड्याच वेळात जेवण येतं. दोघे मिळून जेवतात. नंतर मिशा जान्हवीसाठी हलवा बनवते. खूपच छान हलवा बनवला आहेस, जान्हवी म्हणते. त्या दोघी मैत्रिणी रात्रभर गप्पा मारत बसतात. आपल्या दोघींच्याही आयुष्यात गेले काही दिवस खूप वाईट गेले, मिशा म्हणते. हो, पण आपण दोघीही नशीबवान आहोत. आपल्याला खूप प्रेम करणारे जोडीदार मिळाले आहेत, जान्हवी समाधानाने म्हणते. खरंच? अर्जुनजी नसते तर? मिशा भावूक होते. जिजू तर तुझ्यावर लड्डूच आहेत, जान्हवी हसत म्हणते. गप्प बस, त्यांनी माझ्यासाठी सगळ्यांशी भांडण केलं आहे, मिशा म्हणते. असाच असतो खरा जीवनसाथी, जान्हवी म्हणते. दोघींनी एकमेकींना गेल्या काही दिवसात घडलेलं सगळं सांगितलं होतं. वेळेसोबत बरंच काही बदलून गेलं होतं. मैत्री मात्र तशीच होती, पण अंतर वाढल्यामुळे एकमेकींच्या कठीण काळात सुद्धा त्या एकमेकींसाठी उपलब्ध राहू शकत नव्हत्या. आधी काही अडचण आली की त्या सगळ्यात आधी एकमेकींशी बोलायच्या. एकमेकींच्या आयुष्यात काय सुरू आहे हे दोघींनाही अचूक माहिती असायचं. आता मात्र एकमेकींची तब्येत ठीक आहे की नाही हेही कळेनासं झालं होतं. सकाळी तयार होऊन अर्जुन मिशाला घ्यायला जान्हवीच्या घरी येतो. दोन्ही मैत्रिणी अजून झोपेत असतात. दाराची बेल वाजते. जान्हवी गाढ झोपलेली असते. मिशा उठून तिला उठवते. जान्हवी डोळे चोळत उठते. सकाळ सकाळी कोण आले? लोकांना काही कामधंदा नसतो का? असं म्हणत ती दरवाजा उघडते. तिच्या मागे मिशाही उभी असते. बहुतेक मी लवकर आलो, अर्जुन म्हणतो. नाही नाही जीजू, तुम्ही आहात? मला माहीतच नव्हतं, जान्हवी गोंधळून म्हणते. काही हरकत नाही, तुम्हा दोघींना पाहून वाटतंय की अजून झोपेत होतात, अर्जुन म्हणतो. हो, जान्हवी म्हणाली. दोघी एकत्र उत्तर देतात. मी पटकन तयार होऊन येते, मिशा म्हणते. काही घाई नाही, आरामात तयार व्हा, मी खाली वाट पाहतोय, अर्जुन सांगतो. खाली का? आत या ना, जान्हवी म्हणते. नको, तुमची सोसायटी खूप छान आहे, ती पाहतो थोडी, अर्जुन हसत म्हणतो. ठीक आहे, जान्हवी म्हणते.
जान्हवी आपली साडी मिशाला देते. मिशा पटकन अंघोळ करून तयार होते. दोघी खाली येतात. अर्जुन पार्कमध्ये बसून मिशाची वाट पाहत असतो. सॉरी, उशीर झाला नाही ना? मिशा विचारते. अजिबात नाही, अर्जुन म्हणतो. पुन्हा कधी येणार? जान्हवी मिशाला विचारते. माहिती नाही, मिशा म्हणते. लवकरच. अर्जुन जान्हवीकडे पाहून म्हणतो. दोघी एकमेकींना मिठी मारतात. लवकरच तुला गुड न्यूज मिळेल, जास्त टेन्शन घेऊ नकोस, जान्हवी मिशाच्या कानात कुजबुजते. अर्जुन आणि मिशा तिथून निघून जातात. मिशा आज खूप आनंदी होती. ऐश्वर्या आणि जान्हवीच्या आयुष्याला झालेल्या त्रासाची जी अपराधी भावना तिच्या मनात होती ती आज पूर्णपणे नाहीशी झाली होती. कित्येक दिवसांपासून ती मनाने खूप दुःखी होती, पण आज अनेक दिवसांनंतर तिच्या चेहऱ्यावर खरा आनंद झळकत होता. मिशाला असं हसताना पाहण्यासाठी अर्जुन कित्येक दिवसांपासून आसुसलेला होता. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा ती गोड स्माईल यावी म्हणून तो नेहमी काही ना काही खास करत असे. पण मिशा मात्र अपराधी भावनेत इतकी गुंतलेली होती की तिला काही जाणवत नव्हतं. आज काय झालंय मॅडम? खूप खुश दिसताय, अर्जुन हसत मिशाला म्हणाला. हो, मिशाने हलकंसं उत्तर दिलं. मी इतक्या दिवस तुम्हाला खुश करण्यासाठी प्रयत्न करत होतो. मला आधीच माहिती असतं की तुम्ही तुमच्या मैत्रिणीला भेटून एवढ्या आनंदी होणार आहात, तर मी तुम्हाला खूप आधीच तिच्याकडे घेऊन गेलो असतो, अर्जुन थोडा मिश्किलपणे म्हणाला. तसं काही नाही, मिशा पटकन म्हणाली. ठीक आहे, सोडून द्या, पण तुमची स्माईल मात्र काहीतरी वेगळंच सांगते, अर्जुन हसत म्हणाला. थँक्स अर्जुन, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले, तुम्ही खूप चांगले आहात, मिशा मनापासून म्हणाली. अच्छा अच्छा, आता बस करा, एवढी स्तुती नको, अर्जुन लाजत म्हणाला. का करू नये, मिशा हसत म्हणाली. कारण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, अर्जुन म्हणाला. सरप्राईज? मिशाने उत्सुकतेने विचारलं. हो. काय आहे? मिशा अजूनच उत्सुक झाली. आता सांगता येणार नाही, अर्जुन हसत म्हणाला. प्लीज सांगा ना, मिशाने हट्ट धरला. नाही मिशा, सरप्राईज सांगायचं नसतात, ते दाखवायचं असतं, अर्जुन ठामपणे म्हणाला. ठीक आहे, मी थांबते, मिशा म्हणाली. गुड गर्ल, अर्जुन हसत म्हणाला. आपण घरी कधी जाणार आहोत? मिशाने विचारलं. आत्ता नाही, अर्जुन म्हणाला. पण मिशा काही बोलणार तेवढ्यात मिशा, गेल्या काही दिवसांपासून मी खूप त्रासात आहे आणि त्याचं कारण तुम्हालाच माहिती आहे. तुम्ही हट्ट धरला नसता तर अर्जुन थांबला. सॉरी, मिशा हळू आवाजात म्हणाली. ठीक आहे, ते सगळं सोडून देऊया, मला फक्त तुमच्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे, फक्त मी आणि तुम्ही, म्हणून आपण काही दिवस इथेच थांबणार आहोत, अर्जुन शांतपणे म्हणाला. जसं तुम्ही म्हणाल, मिशा म्हणाली. दोघंही मुंबई फिरत होते, हातात हात घालून, सगळ्या चिंता विसरून एकमेकांकडे प्रेमाने पाहत होते, एकमेकांच्या सहवासाचा मनापासून आनंद घेत होते. इकडे राजवीर घरी आला. येताच त्याने जान्हवीला घट्ट मिठी मारली. कुठे बिझी होता तुम्ही? जान्हवीनं विचारलं. खूप महत्त्वाचं काम होतं, राजवीर म्हणाला. एवढं महत्त्वाचं की एक फोनही करू शकला नाहीत. किती अनरोमॅन्टिक आहात तुम्ही, जान्हवी नाराजीने म्हणाली. सॉरी, मिस्टर खुरानांचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता, त्यामुळे अडकलो होतो, राजवीर म्हणाला. बरं झालं, आता त्या नताशाचं तोंड तरी पाहावं लागणार नाही, जान्हवी म्हणाली. म्हणजे पुढे मी मिस्टर खुरानासोबत काम करू नये असं तुम्हाला वाटतं? राजवीरने विचारलं. तसं नाही म्हटलं मी, जान्हवी म्हणाली. मग तुम्ही मला मिस केलं का? राजवीरने हसत विचारलं. नाही, जान्हवी सरळ म्हणाली. असं कसं शक्य आहे? राजवीर आश्चर्याने म्हणाला. खरंच नाही, काल माझी मैत्रीण आली होती, जान्हवी म्हणाली. कोणती मैत्रीण? राजवीरनं विचारलं. माझी बालपणीची, माझी बेस्ट फ्रेंड,
जिच्या भावाशी माझं लग्न होणार होतं. जान्हवी म्हणाली. ओ ठीक आहे, मला वाटलं तुम्ही मला मिस करत असाल, राजवीर म्हणाला. वेळच नव्हता, जान्हवी हसत म्हणाली. इतकंही वाईट वाटायला लावायची गरज नाही, राजवीर म्हणाला. पण मी तुमच्याबद्दलच बोलत होते, जान्हवी म्हणाली. आपल्याबद्दल सांगितलं ना सगळ्यांना, राजवीरनं विचारलं. हो, जान्हवी म्हणाली. छान, आता ही लपाछपी बंद करूया, राजवीर हसत म्हणाला. अर्जुनने हॉटेलमध्ये एक रूम बुक केली होती. मिशाला एका रात्रीसाठी जान्हवीकडे सोडून तो आला होता, जेणेकरून ती तिच्या मैत्रिणीला भेटू शकेल. आता काही दिवस ते दोघे तिथेच थांबणार होते. रूममध्ये जाताच मिशा थक्क झाली. संपूर्ण खोली फुलांनी सजलेली होती. कॅन्डल्स, दरवाजापासून बेडपर्यंत फुलांची वाट, आणि बेड गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेला होता. हे मिशा बोलतच थांबली. सरप्राईज, अर्जुन म्हणाला. खूप दिवस झाले आपण एकमेकांसोबत नीट वेळ घालवलेला नाही. आज मला सगळं विसरून फक्त तुमच्याबरोबर वेळ घालवायचा आहे, अर्जुन मिशाला म्हणाला. खूप दिवस झाले आपण एकमेकांसोबत नीट वेळ घालवलेला नाही. आज मला सगळं विसरून फक्त तुमच्यावर प्रेम करायचं आहे. मी तुम्हाला खूप त्रास दिलाय ना, मिशा म्हणाली. नाही, मला माहिती आहे, त्यात तुमची चूक नव्हती. आजी आत्यांनी तुम्हाला त्रास दिला. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, पण तुम्हीही माझ्यावर प्रेम करता ना, अर्जुनने विचारलं. खूप, सगळ्यात जास्त, आणि आता तर अर्जुनच, मिशा म्हणाली. मला माहीत आहे, मला दुसऱ्याचं होताना पाहणं तुमच्यासाठी किती कठीण होतं, अर्जुन म्हणाला. खूप कठीण, मिशा म्हणाली. आता रडायचं नाही, अर्जुन म्हणत तिला जवळ घेतो. अर्जुन मिशाला उचलून बेडवर ठेवतो आणि स्वतःही तिच्या शेजारी झोपतो. दोघंही एकमेकांच्या मिठीत हरवतात. सगळ्या वेदना विसरून त्या क्षणात जगू लागतात. सकाळी अर्जुन झोपलेलाच होता. मिशा मात्र अंघोळ करून आली होती. ओले केस त्याच्या चेहऱ्यावर झटकत ती हसत म्हणाली. किती वेळ झोपणार आहात मिस्टर? मिशा, काय करतेस? अजून थोडं झोपू दे ना, अर्जुन डोळे चोळत म्हणाला. आता काय, अजूनही झोपेतच राहणार आहात का, मिशा अर्जुनला म्हणाली. हो, अर्जुन उत्तरला. नाही जी, असं चालणार नाही, उठा, मिशा म्हणाली. काय करत आहात? मी थकलो आहे, अर्जुन म्हणाला. असं काय केलंय तुम्ही की एवढे थकलात, मिशाने विचारलं. तुला माहिती नाही, तूच मला थकवलंस, अर्जुन हसत म्हणाला. काय, काहीही बोलू नका, मिशा म्हणाली. संपूर्ण रात्र जागं ठेवलंस तर थकणारच ना, अर्जुन म्हणाला. मिशा अर्जुनवर आडवी होत म्हणाली. उठा ना अर्जुनजी. इतक्या प्रेमाने उठवलं तर नकार कसा देऊ, अर्जुन म्हणाला. अर्जुनने मिशाला आपल्या बाहुपाशात घेत विचारलं. अर्जुन उठून काय करायचं आहे, कुठेतरी बाहेर जाऊया, मिशा म्हणाली. बाहेर कुठे, अर्जुनने विचारलं. फिरून येऊया, मिशा म्हणाली. मला वाटतं आपण रूममध्येच थांबूया, अर्जुन म्हणाला. चला ना, असं काय करताय, मिशा म्हणाली. विचार कर, रूममध्ये जास्त मज्जा येईल, अर्जुन म्हणाला. अर्जुनजी, अच्छा अच्छा, राग का येतोय, अर्जुन म्हणाला. शेवटी अर्जुनही तयार झाला. सकाळी अर्जुन आणि मिशा फिरायला बाहेर गेले. रात्री दोघं हॉटेलमध्ये परत आले. माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे, अर्जुन म्हणाला. काय, मिशाने विचारलं. थांब जरा, म्हणत अर्जुनने अलमारीतून एक पॅकेट काढलं. हे काय आहे, मिशाने विचारलं. अर्जुनने पॅकेटमधून एक बॉक्स काढून उघडला. हे काय आहे, तुम्ही हे कधी घेतलं, मिशा आश्चर्याने म्हणाली. परवा घेतलं होतं, काल द्यायचं ठरलं होतं, पण तू संधीच दिली नाहीस, अर्जुन म्हणाला. कसं वाटलं? हो, पण, मिशा म्हणाली. आता कुठलंच कारण उरलेलं नाही, नकार देणार नाहीस, अर्जुन म्हणाला. मी कुठे नकार देते, मिशा हसत म्हणाली. मिशाने नाईटी घेतली आणि वॉशरूममध्ये गेली. अर्जुन बाहेर अस्वस्थपणे तिची वाट पाहत होता.
मीशा बाहेर आली. तिने काळ्या रंगाची नाईटी घातली होती. ती खूप सुंदर दिसत होती. तू खूपच सुंदर दिसतेस मीशा, अर्जुन म्हणाला. मीशाला अजून चेहऱ्यावर हात ठेवते. असं लाजतेस जसं पहिल्यांदाच सगळं घडतंय. आता मी अजून थांबू शकत नाही, अर्जुन म्हणत मीशाला उचलून बेडवर घेऊन गेला. दरम्यान वीणाजी रोज मंजूकडे जाऊन विचारत होत्या की अर्जुन आला का नाही. जसं अर्जुन आणि मीशा येतील तसं मी दोघांनाही घरी घेऊन जाईन, वीणाजी म्हणाल्या. त्यावेळी सुमित्राजी, दादीबुवा आणि राधाही तिथेच होत्या. हिम्मत सोडू नकोस, लवकरच वीणाला कळेल की अर्जुनचं लग्न मीशाशी लावून तिने मोठी चूक केली आहे, सुमित्राजी राधाला म्हणाल्या. वीणाजी घरी आल्या तेव्हा सुमित्राजी राधा बसलेल्या होत्या. राधाला परत पाठवा, वीणाजी म्हणाल्या. कसं पाठवू? मी तिला इथे अर्जुनशी लग्न लावण्यासाठी आणलंय. ते लग्न होणारच, सुमित्राजी ठामपणे म्हणाल्या. पण अर्जुन इथेच नाही, वीणाजी म्हणाल्या. आता तुला समजायला हवं, तुझा मुलगा तुला सोडून गेला आहे. तुझ्या सुनेनेच त्याला तुझ्या विरुद्ध भडकवलंय, सुमित्राजी म्हणाल्या. तुम्ही का मान्य करत नाही? पैसे कसेही करून अर्जुन परत आणेल, वीणाजी म्हणाल्या. काळजी करू नकोस, त्याच्या डोळ्यांवरील पट्टी उतरली की तो परत येईल, सुमित्राजी म्हणाल्या. काही दिवसांनी अर्जुन आणि मीशा घरी परत आले. ते मंजूजींच्या घरीच थांबले होते. वीणाजींना हे कळताच त्या धावत मंजूजींकडे गेल्या. अर्जुनने त्यांना पाहून तोंड दुसरीकडे वळवलं आणि निघून गेला. हे पाहून वीणाजींच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. मीशाने वीणाजींचे पाय धरले. सुखी राहा बाळा, वीणाजी म्हणाल्या. आई, रडू नका, मी अर्जुनजींशी बोलेन. आम्ही लवकरच घरीही येऊ, मीशा म्हणाली. त्या दिवसाची मी वाट पाहते, वीणाजी म्हणाल्या. मीशा तिथून निघून गेली. पाहिलंच ना मंजू, माझ्याकडे कसं दुर्लक्ष केलं त्याने, वीणाजी म्हणाल्या. दीदी, यात त्याची चूक नाही, तुमची चूक आहे, मंजूजी म्हणाल्या. हे काय बोलतेस, वीणाजी आश्चर्याने म्हणाल्या. तुम्हीच तर मीशाला अर्जुनच्या दुसऱ्या लग्नासाठी भाग पाडलं, मंजूजी म्हणाल्या. मला वाटलं तिचीही गोद भरेल, वीणाजी हळू आवाजात म्हणाल्या. आपला नवरा कोणासोबत वाटून घेणं हे एखाद्या बाईसाठी अजिबात सोपं नसतं. तुम्ही जर बुवांजींच्या बोलण्यात येऊन मीशावर दबाव टाकला नसता तर आज अर्जुन तुमच्यावर नाराज झाला नसता, मंजूजी वीणाजींना म्हणाल्या. तू बरोबर म्हणतेस, वीणाजी हळू आवाजात म्हणाल्या. दीदी, गैरसमज करून घेऊ नका. अर्जुनमध्ये जर काही उणीव असती तरी तुम्ही मीशाला दुसरं लग्न करायला सांगितलं असतं का, मंजूजींनी थेट विचारलं. हे काय बोलतेस तू, वीणाजी चकित होऊन म्हणाल्या. मग तुम्ही अर्जुनला तसं का सांगितलं, मंजूजींचा सवाल होता. माझी चूक झाली हे मी मान्य करते, पण आता मी काय करू, वीणाजींच्या डोळ्यात पाणी आलं. बुवाजींना घर सोडायला सांगा आणि कायमचं या घराचं दार त्यांच्यासाठी बंद करा. अर्जुनला तुमच्यासाठी काहीच अडचण नाही, मंजूजी ठामपणे म्हणाल्या. पण अर्जुनचे बाबा मान्य करणार नाहीत, वीणाजी म्हणाल्या. दीदी, मुलांसाठी लढावंच लागतं, मंजूजी शांतपणे म्हणाल्या. हो, तू बरोबर आहेस, वीणाजी मान डोलावून म्हणाल्या. दरम्यान मीशा खोलीत येताच अर्जुनला विचारते. अर्जुनजी, तुम्ही खाली आईसोबत असं का वागलात? अर्जुन काहीच बोलत नाही. अर्जुनजी, मी तुमच्याशीच बोलते, मीशा पुन्हा म्हणते. प्लीज मीशा, मला एकट्यालाच हे सगळं हाताळू दे. मला काय करायचे ते मी ठरवेन, अर्जुन थंडपणे म्हणतो. वीणाजी जेवण वाढवून स्वतः खोलीत निघून जातात. थोड्याच वेळात विनोदजी खोलीत येतात. तू जेवणार नाहीस का, ते विचारतात. नाही, वीणाजी स्पष्ट उत्तर देतात. का? अर्जुन परत येईपर्यंत मी काहीच खाणार नाही, वीणाजी म्हणतात.
मलाही अर्जुन गेल्याचं तितकंच दुःख आहे, पण आपल्या हातात काहीच नाही. विनोदजी समजावण्याचा प्रयत्न करतात. चला तरी जेवून घ्या. जोपर्यंत बुवाजी या घरात आहेत तोपर्यंत अर्जुन परत येणार नाही. तुम्ही त्यांना इथून जायला सांगा. वीणाजी ठामपणे म्हणतात. तुला माहिती आहे आपण असं बोलू शकत नाही, विनोदजी म्हणतात. मग मीही जेवू शकत नाही, वीणाजी हट्टाने म्हणतात. तू लहान मुलीसारखी हट्ट का करतेस, विनोदजी वैतागून म्हणतात. मग तुम्हीही तुमचा हट्ट सोडा, वीणाजी शांत पण ठाम स्वरात म्हणाल्या. हा हट्ट नाही, आम्ही बाबांना वचन दिलं होतं की त्यांच्या बहिणीची काळजी घेऊ, विनोदजी म्हणतात. ते सगळं मला माहीत नाही, वीणाजी म्हणतात. उपाशी राहिल्याने काही साध्य होणार नाही. अर्जुन परत येणार नाही, उलट तुझी तब्येत बिघडेल, विनोदजी काळजीने म्हणतात. वीणाजी चादर घेऊन झोपतात. विनोदजी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात, पण त्या काही ऐकत नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळीही वीणाजी काहीच खात नाहीत. विनोदजी खूपच काळजीत पडतात आणि थेट अर्जुनच्या ऑफिसला जातात. तू घरी कधी परत येणार आहेस, ते विचारतात. आता तरी तसा काही विचार नाही, अर्जुन उत्तर देतो. तुझी आई जेवण सोडून बसली आहे, विनोदजी सांगतात. का, अर्जुन चकित होतो. जोपर्यंत तू परत येत नाहीस तोपर्यंत ती काहीच खाणार नाही, विनोदजी म्हणतात. हे काय नाटक आहे, अर्जुन वैतागून म्हणतो. ही तुमच्या दोघांची आई मुलाची गोष्ट आहे, तुम्हीच दोघं ठरवा, असं म्हणून विनोदजी निघून जातात. आई पण ना, अर्जुन स्वतःशीच पुटपुटतो. तो लगेच घरी येतो. सुमित्राजी अर्जुनला पाहताच म्हणतात. आलास, तुझ्या बायकोनं परवानगी दिली का यायला? वीणाजी धावत अर्जुनकडे येतात. मीशा नाही आली तुझ्यासोबत, त्या विचारतात. बरंच झालं, सुमित्राजी टोमणा मारतात. त्या मनहूसचं नाव तरी का काढतेस, आई जेवायला मिळेल का, अर्जुन वीणाजींना विचारतो. हां हां, वीणाजी उपरोधाने हसतात. तुझी काकी तुला जेवणही देत नाही, मोठमोठ्या बाता मारून गेली होती, सुमित्राजी टोमणा मारतात. वीणाजी स्वयंपाकघरात जातात. अर्जुन त्यांच्या मागे जातो. हे घे, असं म्हणत वीणाजी प्रेमाने त्याला जेवण वाढतात. अर्जुन पहिला घास घेतो आणि आईकडे वाढवतो. मला नको, वीणाजी म्हणतात. हे काय बालिशपण आहे, अर्जुन म्हणतो. तुला जे समजायचे ते समज. जोपर्यंत तू घरी येणार नाहीस तोपर्यंत मी काहीच खाणार नाही, वीणाजी ठामपणे म्हणतात. आई, मी घरी परत येणार नाही, अर्जुन शांतपणे म्हणतो. मग मीही खाणार नाही, वीणाजी उत्तर देतात. आई, माझी शपथ आहे, खा ना, अर्जुन विनवतो. शेवटी अर्जुन स्वतः आईला जेवू घालतो. किती दिवस माझ्यावर राग धरून बसणार आहेस, वीणाजी हळूच विचारतात. आई, मी तुमच्यावर नाराज नाही, पण मी मीशाला इथे घेऊन येऊ शकत नाही. मी रोज सकाळी ऑफिसला जाण्याआधी तुमची भेट घ्यायला येईन आणि संध्याकाळीही परत येईन. कृपया असं करू नका, नाहीतर मला माझं ट्रान्सफर दुसऱ्या शहरात करून घ्यावं लागेल, असं अर्जुन वीणाजींना ठामपणे सांगतो. असं का बोलतेस, वीणाजी आश्चर्याने विचारतात. अर्जुन रोज सकाळी आणि संध्याकाळी वीणाजींना भेटायला जात असे, तर मीशाला भेटायला वीणाजी स्वतःच जात. अर्जुनने मीशाला घरात जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. फार कठीण प्रसंगातून सावरून मीशाचा मूड ठीक झाला होता. आता ती आनंदी राहू लागली होती. ती फक्त मुलाबद्दलच नाही तर स्वतःबद्दलही विचार करू लागली होती. अर्जुनला अजिबात नको होतं की मीशा घरी जावी आणि आजी काकू काही बोलून तिला पुन्हा त्या मानसिक अवस्थेत ढकलून देतील. दरम्यान मीशाचे पिरियड्स उशिरा येत होते. कुठे मी प्रेग्नंट तर नाही ना? नाही, असं कसं होईल? अर्जुनजींना सांगावं की नाही? आणि नंतर जर मी प्रेग्नंट नसेन तर? त्यांना किती वाईट वाटेल. काय करू, सांगू की नाही? न सांगितल्यास कसं करणार? असे अनेक प्रश्न तिच्या मनात सुरू होते. ती स्वतःशीच बोलत होती.
अर्जुन मिशाची वाट पाहत होता. मिशा कपडे बदलून बाहेर येते. आज तुम्ही खूप सुंदर दिसताय, अर्जुन मिशाला म्हणतो. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, मिशा हळूच म्हणते. बोला, अर्जुन शांतपणे उत्तर देतो. ते मिशा थांबते. जर घरी परत जाण्याबद्दल असेल तर प्लीज, अर्जुन मध्येच म्हणतो. नाही, मिशा लगेच म्हणते. मला माहिती आहे आपण इथे किती दिवस राहू शकतो, पण काळजी करू नका. मी अप्लाय केलं आहे. लवकरच आपल्याला घर मिळेल. माझ्या ऑफिसचा सगळा स्टाफ तिथेच राहतो. आधी मला घर घ्यायचं नव्हतं, कारण मी कुटुंबासोबत राहत होतो. पण आता काळजी करू नका, अर्जुन समजावतो. मला या विषयावर बोलायचं नाही, मेशा ठामपणे म्हणते. मग अर्जुन विचारतो. मला असं वाटतंय की कदाचित पण खात्री नाही, मेशा संकोचाने म्हणते. काय, अर्जुन विचारतो. मी प्रेग्नंट आहे, मिशा म्हणते. काय, अर्जुन चकित होतो. कदाचित खात्री नाही, मिशा म्हणते. मग चेक करूया का, अर्जुन म्हणतो. किट घरीच आहे, मिशा उत्तर देते. अर्जुनने आधीच अनेक प्रेग्नन्सी किट्स आणून ठेवल्या होत्या, जेणेकरून मिशा तपासू शकेल. तिने आधीही अनेकदा चेक केलं होतं, पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली होती. आतापर्यंत मेडिकल बंद झालं असेल. मी घरी जाऊन आणतो, अर्जुन म्हणतो. हो, मिशा म्हणते. अर्जुन पटकन घरी जातो आणि प्रेग्नन्सी किट घेऊन येतो. मिशा बाथरूममध्ये जाऊन चाचणी करते. काही वेळाने ती रडत रडत बाहेर येते. मिशा, मी आधीच सांगितलं होतं, तुम्ही का रडताय? आपण दोघं एकमेकांसाठी पुरेसे आहोत. आपल्याला कुणाची गरज नाही, अर्जुन तिला समजावतो. आत्ता आहे, मिशा म्हणते. ती हातात धरलेली प्रेग्नन्सी स्ट्रीप अर्जुनला दाखवते. तुम्ही प्रेग्नंट आहात, अर्जुन विचारतो. हो, मिशा उत्तर देते. मला विश्वासच बसत नाही, अर्जुन म्हणतो. मलाही नाही, मिशा हसत म्हणते. उद्या डॉक्टरांकडे जाऊया, अर्जुन म्हणतो. हो, मिशा म्हणते. दोघांनाही ती रात्र झोप येत नाही. आनंद आणि थोड्या भीतीमुळे ते संपूर्ण रात्र गप्पा मारत घालवतात. सकाळ होताच दोघेही डॉक्टरांकडे पोहोचतात. डॉक्टर मिशाची तपासणी करतात. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर अर्जुन, मिशाचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आहेत, डॉक्टर सांगतात. काही प्रॉब्लेम तर नाही ना, अर्जुन विचारतो. नाही, यावेळी मिशाची प्रेग्नन्सी मागील वेळेपेक्षा अधिक हेल्दी आहे. तुम्ही फक्त तिची आणि तिच्या आहाराची नीट काळजी घ्या, डॉक्टर सांगतात. ठीक आहे डॉक्टर, अर्जुन म्हणतो. मी काही औषधं लिहून देते, त्यामुळे मिशाला अशक्तपणा येणार नाही, डॉक्टर सांगतात. धन्यवाद डॉक्टर, अर्जुन म्हणतो. अर्जुन आणि मिशा घरी परत येतात. जपून मिशा, अर्जुन काळजीपूर्वक म्हणतो. तुम्ही दोघं कुठे गेला होतात? सकाळचं जेवणसुद्धा केलं नाही, मंजूजी विचारतात. हो काकी, अर्जुन म्हणतो. काय झालं, मंजूजी विचारतात. आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो, अर्जुन मंजूजींना म्हणाला. डॉक्टरांकडे? पण का, मंजूजींनी विचारलं. ती मिशा, अर्जुन पुढे काही बोलायच्या आधीच मंजूजींना सगळं कळलं. काय, असं म्हणत त्या लगेचच मिशा जवळ गेल्या आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. मला माहिती होतं, देव आपली प्रार्थना कधीतरी नक्कीच ऐकणार, मंजूजी मिशाला म्हणाल्या. डॉक्टरांनी मिशाला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली आहे, अर्जुन म्हणाला. तू अजिबात काळजी करू नकोस, तुझी काकी आहे ना. आता मिशा आणि तिचं बाळही माझी जबाबदारी आहे, मंजूजी ठामपणे म्हणाल्या. चल मिशा बेटा, असं म्हणत त्या तिला खोलीत घेऊन गेल्या. थँक्स काकी, अर्जुन म्हणाला. काय थँक्यू, मी तुझी काकी आहे. तुझ्यापेक्षा जास्त हक्क आहे मला तुझ्या बाळावर, मंजूजी प्रेमाने म्हणाल्या. मंजूजी मिशाला खोलीत ठेवून अर्जुन ऑफिसला निघून गेला.
थोड्या वेळाने मंजूजी वीणाजींच्या घरी गेल्या. वीणाजी स्वयंपाकघरात काम करत होत्या. दीदी, दीदी, मंजूजी उत्साहात म्हणाल्या. काय झालं? वीणाजींनी विचारलं. खूप मोठी खुशखबर आहे, मंजूजी म्हणाल्या. पण वीणाजींनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. काय काय झालं? एवढ्या उदास का बसलात? मंजूजींनी विचारलं. मुलांशिवाय घर अगदी ओस पडलंय. आता कोणतीच गोष्ट मला आनंद देऊ शकत नाही, वीणाजी हळू आवाजात म्हणाल्या. पण ही बातमी ऐकली तर तुम्ही आनंदाने उड्या माराल, मंजूजी म्हणाल्या. असं काही होणार नाही, वीणाजी म्हणाल्या. दीदी, मेषा पुन्हा गरोदर आहे. तुम्ही आजी होणार आहात, मंजूजी म्हणाल्या. काय? वीणाजींना आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. हो, मंजूजी हसत म्हणाल्या. खरंच? वीणाजींनी विचारलं. हो दीदी, मंजूजी म्हणाल्या. तिनं मला सांगितलंच नाही, वीणाजी थोड्या नाराजपणे म्हणाल्या. मलाही आजच कळलं, पण ही गोष्ट अजून कुणालाही सांगू नका, विशेषतः बुवाजींना, मंजूजी म्हणाल्या. बरं बरं, आधी मिशाला भेटून येते, असं म्हणत वीणाजी निघाल्या. वीणाजी मिशाकडे गेला, तिची दृष्ट काढली, लाडाने उवाळलं. मंजू, मिरच्या आण. मिशाची नजर उतरवते, वीणाजी म्हणाल्या. मंजूजी मिरच्या घेऊन आल्या. वीणाजींनी काडीने नजर उतरवली. चल बेटा, आता आपल्या घरी चल, वीणाजी मिशाला म्हणाल्या. तेवढ्यात अर्जुन तिथे आला. मिशा कुठेही जाणार नाही, अर्जुन ठामपणे म्हणाला. पण बेटा, वीणाजी म्हणाल्या, मी आधीच सांगितलं आहे आणि या अवस्थेत तर मी तिला अजिबात कुठेही घेऊन जाणार नाही, अर्जुन म्हणाला. असं का बोलतोयस? वीणाजींनी विचारलं. आई, तुम्हीही समजून घ्यायचा प्रयत्न करा, अर्जुन म्हणाला. मंजू, तूच काहीतरी बोल, वीणाजी म्हणाल्या. दीदी, अर्जुन बरोबर आहे. मिशासाठी सध्या इथेच राहणं योग्य आहे. काळजी करू नका, मी तिची पूर्ण काळजी घेईन, मंजूजी म्हणाल्या. निराश झालेल्या वीणाजी घरी परतल्या आणि विनोदजींची वाट पाहू लागल्या. विनोदजी घरी येताच वीणाजी त्यांच्यावर चिडू लागल्या. मला अर्जुन आणि मिशा घरी हवेत, त्या ठामपणे म्हणाल्या. काळजी करू नका, ते आपोआप येतील, विनोदजी म्हणाले. नाही येणार, वीणाजी म्हणाल्या. ते दूर राहत नाहीत, काका काकींकडेच आहेत, विनोदजी समजावू लागले. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आजोबा होणार आहात, वीणाजी म्हणाल्या. ही खुशखबर मला मंजूकडून कळली, माझ्या मुलाकडून नाही. ही बातमी मला अर्जुन आणि मिशाकडून कळायला हवी होती, वीणाजी नाराजपणे म्हणाल्या. त्यात एवढं काय, विनोदजी म्हणाले. मला माझी सून आणि माझं नातं या घरात हवं आहे, वीणाजी ठामपणे म्हणाल्या. ते येतील, विनोदजी म्हणाले. मला काही माहीत नाही, असं म्हणत वीणाजींनी घरची सगळी कामं बंद केली. राधा घरची कामं करत होती, पण विनोदजींना खूप त्रास होत होता. वीणाजी दिवसभर खोलीतच बसून राहायच्या किंवा मिशा जवळ जायच्या. तुम्ही हे काय करताय, विनोदजी विचारत होते. जर तुम्ही माझं ऐकलं नाहीत तर मी हे घर सोडून भावाकडे जाईन, वीणाजी म्हणाल्या. हे काय बोलताय, विनोदजी म्हणाले. ठरवा, तुम्हाला बायको हवी की दिलेलं वचन, वीणाजी म्हणाल्या. मी कधी तक्रार केली नाही, पण आजी बनण्याचं सुख माझ्याकडून हिरावून घेऊ नका. मला माझी सून हवी आहे, नाहीतर मीही इथे राहणार नाही, वीणाजी म्हणाल्या. थांबा, मी काहीतरी मार्ग काढतो, असं म्हणत विनोदजी मनोजींना भेटायला गेले. काय झालं भैया, मनोजींनी विचारलं. तुझ्या वहिनींनी हट्ट धरलाय, मिशा घरी आली नाही तर त्या घर सोडून जातील, विनोदजी म्हणाले. मी समजू शकतो, मनोजजी म्हणाले. बुवाजी घरात तोपर्यंत अर्जुन येणार नाही, विनोदजी म्हणाले.
मग बुवाजींना जाण्याबद्दल सांगा, मनोजजी म्हणाले. तसं कसं सांगू? तूच त्यांना तुझ्या घरी घेऊन जा, विनोदजी म्हणाले. भैया, मंजू आणि वहिनींच्या स्वभावात जमीन आसमानचा फरक आहे आणि बुवाजींनाही मंजूचं जेवण आवडत नाही, मनोजजी म्हणाले. वीणा त्यांच्यासाठी जेवण पाठवेल, विनोदजी म्हणाले. वहिनी फक्त बोलत आहेत, पण मंजू खरंच मला सोडून जाईल, मनोजजी म्हणाले. मग काय करू? विनोदजी म्हणाले. तुम्ही त्यांच्या मुलाला फोन का करत नाहीत, मनोजजी म्हणाले. त्यांना काय सांगू, विनोदजी मनोजजींना विचारतात. इतकंच की बुवाजींना घेऊन जा, मनोजजी शांतपणे उत्तर देतात. पण विनोदजी काहीसं साशंक होऊन म्हणतात. तुम्हाला अडचण होत असेल तर मीच ते करतो, मनोजजी म्हणतात. ठीक आहे, विनोदजी मान डोलावतात. तेवढ्यात सुमित्राजींचा मुलगा सागर त्यांना घेण्यासाठी येतो. चला आई, सागर सुमित्राजींना म्हणतो. कुठे, सुमित्राजी विचारतात. घरीच. अजून कुठे, सागर उत्तर देतो. मी कुठेही जाणार नाही, सुमित्राजी ठामपणे म्हणतात. आई, मी तुम्हाला घ्यायला आलो आहे, सागर पुन्हा समजावतो. मी अर्जुनचं लग्न लावून दिल्याशिवाय कुठेही जाणार नाही, सुमित्राजी ठामपणे सांगतात. आता त्याची गरज नाही, काहीच गरज नाही, मंजूजी मध्येच म्हणतात. मी तुझ्यासाठीच बोलते आहे वीणा, तुझा वंश पुढे चालेल, पण हिला काय? हिने कधीच या घराचा किंवा वंशाचा विचार केला नाही. मुलगी जन्माला घातली, सुमित्राजी वीणाजींना सुनावतात. मिशाच्या पोटी मूल आहे, तुम्हाला तिची चिंता करण्याची गरज नाही, वीणाजी शांत पण ठाम स्वरात म्हणतात. तेवढ्यात राधा चहा घेऊन येते. तू तू इथे काय करतेस, सागर आश्चर्याने राधाकडे पाहत विचारतो. हिच्याशीच बुवाजींना अर्जुनचं लग्न लावायचं होतं, मंजूजी सागरला सांगतात. काय आई, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? आहे ना, सागर सुमित्राजींना चिडून विचारतो. काय झालं, मनोजजी विचारतात. ही आमच्या घरी कामाला होती, नंबर 1 चोर आहे, घरातल्या गोष्टी इकडच्या तिकडे सांगून सगळ्यांना भडकवायची, आमच्या दोघा भावांमध्ये भांडणं लावली, इतकी चाणाक्ष आहे. तिला आम्ही कामावरून काढून टाकलं होतं, सागर सगळ्यांना सांगतो. तू इथे काय करतेस, सागर राधाला विचारतो. मीच तिला इथे घेऊन आले, सुमित्राजी म्हणतात. आई, सगळं माहिती असूनही सागर निराशेने म्हणतो. तुझ्या बायका स्वतः काहीच करत नाहीत आणि या बिचाऱ्या आईवडिलांकडून वाढलेल्या मुलीवर खोटे आरोप लावतात, सुमित्राजी चिडून म्हणतात. आई, मीनाचा हार हिच्याच जवळ सापडला होता, सागर आठवण करून देतो. ते राहू दे, तुम्ही लोक तर मला वृद्धाश्रमात टाकणार होतात ना, सुमित्राजी उलट उत्तर देतात. आई, हे सगळं या राधाने सांगितलं असेल, हिचं तेच काम आहे, सागर वैतागून म्हणतो. मी अर्जुनचं लग्न हिच्याशी लावूनच परत येणार, सुमित्राजी ठामपणे सांगतात. चोरबाईशी, सागर अविश्वासाने विचारतो. ही चोर नाही, सुमित्राजी ठाम उत्तर देतात. आपण काय बोलताय, अर्जुन आधीच विवाहित आहे, मग तुम्ही त्याचं दुसरं लग्न का लावू पाहताय, सागर प्रश्न करतो. कारण त्याची वांस पत्नी काहीच कामाची नाही, सुमित्राजी निर्दयपणे म्हणते. मी तुम्हाला सांगितलं ना की तिची गोद भरली आहे, वीणाजी रागाने म्हणतात. मागच्या वेळीही असंच झालं होतं, पण शेवटी काय झालं ते पाहिलं ना, यावेळीही, सुमित्राजी संशयाने म्हणतात. बुवाजी बस, खूप म्हणतीनंतर हा दिवस आला आहे, कृपया इथून निघून जा. आता तुम्ही थेट मेषा आणि अर्जुनच्या मुलाला आशीर्वाद द्यायलाच याल, विनोदजी यावेळी प्रचंड संतापून म्हणतात. विनोदजी सुमित्राजींचा फार आदर करत होते, त्यांनी कधीच त्यांच्याशी अशा स्वरात बोललं नव्हतं. आज त्यांचा राग पाहून सुमित्राजींच्या डोळ्यात पाणी येतं. विनोद, तू माझ्याशी असं बोलशील, त्या दुखावलेल्या स्वरात विचारतात. विनोदजी काहीच उत्तर देत नाहीत. चला आई, तुमच्या
अशाच वागण्यामुळे तुमच्या सुना तुमच्यापासून त्रासून गेल्या आहेत, सागर स्पष्टपणे म्हणतो. सुमित्राजी तोंडात काहीतरी फुटफुटत तिथून निघून जातात. बरं झालं दीदी, कार्तिक योग्य वेळी आला, नाहीतर आपल्या अर्जुनचं लग्न त्या चोरबाईशीच झालं असतं. मंजूजी वीणाजींना म्हणाल्या. बरोबर आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. वीणाजी मान्य करतात. सुनीताजी आनंदाने मिशाला घरी घेऊन येतात. संपूर्ण घर आनंदाने भरून जातं. मंजूजी आणि वीणाजी मिळून विविध प्रकारचे पदार्थ बनवतात. दोघीही मिशाची खूप काळजी घेत असतात. अर्जुन तर कायमचं मिशाची काळजी घेत होता. राजवीर जान्हवीला एक बॉक्स देतो. हे काय आहे? जान्हवी राजवीरला विचारते. उघडून तर बघ, राजवीर हसत म्हणतो. बॉक्समध्ये एक अतिशय सुंदर ड्रेस होता. खूपच छान आहे. माझ्यासाठी आहे का? ड्रेस पाहून आनंदाने जान्हवी म्हणाली. आणि कोणासाठी असणार? राजवीर हसत उत्तर देतो. आजच्या पार्टीसाठी हाच ड्रेस घालून येशील, असं तो सांगतो. आता राजवीरने ठरवलं होतं की तो जान्हवीला आणि त्यांच्या नात्याला कोणापासूनही लपवणार नाही. त्याने मोठी पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये त्याचा संपूर्ण स्टाफ आणि बिझनेसमन पार्टनर्सना आमंत्रित केले होते. मात्र ही पार्टी नेमकं कशासाठी आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. मिस्टर खुराना यांच्यासोबत सुरू असलेला प्रोजेक्ट नुकताच पूर्ण झाला होता. त्यामुळे संगनाला वाटत होतं की राजवीरचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाल्यामुळेच ही पार्टी दिली असावी. जान्हवी तयार होऊन राजवीरचीच वाट पाहत होती. हा अजून कुठे अडकला असेल? इतका उशीर का होतोय? ती स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात जान्हवीचा फोन वाजतो. तिने पटकन फोन उचलला. तुम्ही कुठे आहात? ती विचारते. खाली या, राजवीर म्हणतो. हो येते, जान्हवी उत्तर देते. खाली गेल्यावर राजवीरचा बॉडीगार्ड तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो. राज कुठे आहे? जान्हवी विचारते. सर आलेले नाहीत. त्यांनी आम्हाला तुम्हाला थेट पार्टीच्या ठिकाणी घेऊन यायला सांगितलं आहे, बॉडीगार्ड उत्तर देतो. गाडीत बसून जान्हवी राजवीरला फोन करते. हो बोला, राजवीर म्हणतो. तुम्ही कुठे आहात? मला घ्यायला का आला नाहीत? ती थोडी नाराजीने म्हणते. विचारते. घ्यायचं होतं मला, पण राजवीर थांबतो. पण काय आहे? जान्हवी विचारते. पार्टीत भेटू, एवढंच म्हणतो. ठीक आहे, जान्हवी म्हणते. जान्हवी पार्टीत पोहोचते. अजूनही लोक येतच होते. पार्टीची थीम तिच्या ड्रेसची अगदी जुळणारी होती. जान्हवीला पाहताच तनू तिच्याकडे धावत गेली. कुठे राहिलीस? किती वेळ वाट पाहत होते, ती म्हणते. तू इथे काय करतेस? जान्हवी आश्चर्याने विचारते. का येऊ शकत नाही का? तनू हसत म्हणते. पण ही तर ऑफिस पार्टी आहे, जान्हवी म्हणते. राजवीरची ऑफिस पार्टी आहे, त्यानेच मला बोलावलं आहे, तनू आत्मविश्वासाने उत्तर देते. तेवढ्यात विक्रमही पार्टीत येतो. जान्हवीला पाहून तो तिच्याकडे येतो. खूप छान दिसतेस, तो म्हणाला. थँक्स, जान्हवी हसून उत्तर देते. आजकाल कुठे असतेस? ऑफिसला पण येत नाहीस, विक्रम विचारतो. जान्हवी गोंधळून तिला काय उत्तर द्यावं हे तिला कळत नाही. तेवढ्यात तो मध्येच बोलतो. हो ना, येण्यास खूप उशीर केलास. मी इथे कोणालाच ओळखत नाही. खूप कंटाळा आला होता. तुम्ही इथे? विक्रम आश्चर्याने तनूला विचारतो. हो, यात एवढं आश्चर्य काय? तनू सहज म्हणते. तुम्ही जान्हवी सोबत आलात का? विक्रम विचारतो. नाही, मला खास आमंत्रण आहे, तनू उत्तर देते. कोणाकडून? विक्रम विचारतो. एका खास व्यक्तीकडून, तनू हसत म्हणते. तेवढ्यात मिस्टर मेहता सर्वांचे स्वागत करतात आणि जाहीर करतात की राजवीर लवकरच सर्वांमध्ये सामील होणार आहे.
राजवीर पार्टीत येताच सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळतात. त्याने काळ्या कोट पॅन्ट आणि स्काय ब्लू शर्ट घातला होता, जो जान्हवीच्या ड्रेसची अगदी जुळत होता. जान्हवी ही एखाद्या परीसारखी दिसत होती. सगळे जरी राजवीरकडे पाहत असले तरी त्यांच्या नजरा मात्र जान्हवीला शोधत होत्या. तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. राजवीर माईक हातात घेऊन स्टेजच्या मधोमध येतो. सगळ्या लाईट्स बंद होतात आणि फक्त त्याच्यावर प्रकाश पडतो. आज तुम्हा सर्वांना इथे बोलवण्यामागे एक खास कारण आहे. मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं शेअर करायचं आहे, तो म्हणतो. जान्हवीला अजूनही कल्पना नव्हती की राजवीर इथेच तिला प्रपोज करणार आहे का. त्याने नातं सार्वजनिक करेल असं सांगितलं होतं, पण अशा प्रकारे हे होईल याची तिला अपेक्षा नव्हती. माझ्या आयुष्यातील सगळ्या खास व्यक्तीची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे, राजवीर म्हणतो. संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू होते. माझी लाईफलाईन आजच इथेच आहे, तो पुढे म्हणतो. सगळे इकडे तिकडे पाहू लागतात. आणि राज मला प्रपोज करणार आहे का, आणि तोही अशा पद्धतीने. नताशा लकीला कुजबुजते. स्वप्न पाहणं बंद कर, लकी म्हणतो. तेवढ्यात लाईट्स फिरत फिरत थेट जान्हवीवर स्थिरावतात. सगळेजण तिच्याकडेच पाहू लागतात. काहींना वाटतं लाईट चुकून थांबली असेल. राजवीर जान्हवीकडे येतो आणि हात पुढे करत म्हणतो, या माझ्या प्रिये. आता जान्हवी ही पूर्णपणे गोंधळलेली असते, तर स्टाफ तर तिच्यापेक्षाही जास्त आश्चर्यचकित असतो. विक्रम जवळच उभा असतो. राजवीरने जान्हवीचा हात मागताच त्याचे भानच हरपते. जान्हवी आपला हात राजवीरच्या हातात देते. राजवीर तिला स्टेजवर घेऊन जातो. तो गुडघ्यावर बसतो आणि कोटमधून एक बॉक्स काढतो. त्यात तीच एंगेजमेंट रिंग असते जी भांडणाच्या वेळी जान्हवीने त्याला परत दिली होती. विल यू मॅरी मी, तो विचारतो. जान्हवी शांतपणे हात पुढे करते. राजवीर तिच्या बोटात रिंग घालतो. मग तो माईक घेत जान्हवीला जवळ ओढतो. तिच्या कमरेवर हात ठेवत म्हणतो, आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. योग्य वेळ आली की तुम्हा सगळ्यांना कळवू. तोपर्यंत पार्टी एन्जॉय करा. हे ऐकताच विक्रमला मोठा धक्का बसतो. तो जान्हवीसोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहत होता आणि कधी राजवीर तिला घेऊन गेला हे त्याच्या लक्षातही आलं नाही. काय झालं, तोंड का उतरलं, तनू विक्रमला विचारते. नाही, मला काहीच कळत नाहीये. हे सगळं कधी झालं, विक्रम गोंधळून म्हणतो. का, तुला माहिती नव्हतं? तुझ्याच ऑफिसमध्ये तर सगळं चालू होतं, तनू शांतपणे उत्तर देते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.